शाळा शिकून काय पाहिजे ना आम्हाला दाखलं नाही. दाखला नाही 14वी तुम्हाला. 15वी पोरं शिकून आता हिल्डिंग काम करते. मग अवघड आहे. हा रस्त्याने चाललो होतो आणि मनात एक विचार आला की रात्री भयानक असा पाऊस पडला बरडमध्ये. खरं तर आमचं पण मातीचं घर आहे, तुम्ही रात्रीच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असाल माझ्या. पण आमचं घर पावसात गळत होतं. मनात असा प्रश्न पडला की ह्यांनी असं पाल ठोकलंय जमिनीवरती, मग एवढं पत्र्याचं घर गळतंय म्हणल्यावर ह्याच्यात पण पावसा पाण्याचं गळत असेल. म्हणून म्हणलं चला माणुसकीच्या नात्याने गाठगाठ घ्यावी म्हणून हे चालतो. मग रात्री पाऊस पडला, पाणी बिन हात काय दिसना शिरलेलं. काय भानगड आहे बरं हा? पालावरनं कागदातनं कुठलं टिक्क पडायला किती वर्ष झालं म्हणजे असं येत असता गावोगावी? डोळे झालं. आमचं झालं असं 4-5 पिढ्या. म्हणजे दरवर्षी? वर्षात आणि गेल्या वर्षी लहान लहान पोरं होती, मग आता ती शाळेत जाते ते का पोरं? ती शाळेत जायची. बरं झालं पोरं शाळेत जाते. ती काय विषय होतो या पोरांची शाळा बुडवून तुमच्या माग म्हणजे अवघड आहे. मग त्यांचं भविष्य काय? शाळा शिकून काय पाहिजे ना आम्हाला दाखलं नाही. दाखला 14वी नाही तुम्हाला. 15वी पोरं शिकून आता हिल्डिंग काम करते. मग अवघड आहे. हा आता तुम्ही इकडे येता गावोगावी, हा. मग तिकडं घरच्यांची आठवण ही येते का नाही? मग काय का नसतं एवढीच असता घरी? हा? त्यांचं आठवण काय किती वेळ राहतं, काय रोज महिना फोन दोन करायला महिने लागतं. राहायचं. हा रोजचा फोन चालूच असते ती, हा. काय आठवण यायचं. मित्रांनो एक गोष्ट सांगतो की आयुष्यात गाडी घोडं बंगला सगळं जिथलं तिथं असून पण माणूस आयुष्यात खुश नाही. पण एक झोपडीत राहणारा माणूस किती सुखीन समाधानी या ती ह्यांच्याकडे आल्यावर कळतंय. बघा ह्यांचा चेहरा किती हसराय, की आयुष्यात असं हास्य कायम टिकलं पाहिजे आणि तोच माणूस आयुष्यात सुखी समाधानी राहू शकतो.